गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण पाहणार आहोत 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आत्तापर्यंत मुलांनो इयत्ता 8वीपर्यंत तुम्ही सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स शिकला होतात. यावर्षीपासून आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये काय बरं बदल झाला आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जो अभ्यास आपण 8वीपर्यंत केला होता तो बेसिक फॉर्ममध्ये होता. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा डीपमध्ये अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर काही टेक्नॉलॉजिकल गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. जसं तुम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय बेसिक शिकलात, पण त्याच्यापासून जनरेटर कसा तयार करायचा, मोटर कशी तयार होते, की जी मोटर आपल्या पंख्यामध्ये मिक्सरमध्ये लागते, तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी शिकणार आहोत, है ना. तुमच्या सगळ्या पूर्ण बॉडीचे सगळे सिस्टीम शिकणार आहोत. त्यामुळं या विषयाला नाव दिलं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. यामध्ये एकूण 18 लेसन्स आहेत. त्यापैकी 18 लेसन्सपैकी तुमच्या जर शेवटच्या पानावर 215 नंबरचं पान तुम्ही जर काढलं आणि पाहिलं तर एकूण 18 लेसन्स आहेत इकडे. त्यापैकी सायन्स 1 यावर्षी आपण काय करणार आहोत, सायन्स 1 आणि सायन्स 2 असं दोन, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी 100 मार्काचाच विषय आहे, पण त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये आपण तो अभ्यास करणार आहोत. सायन्स 1 आणि सायन्स 2 म्हणजे 2 पेपर देणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही काय करत होता, एकच पेपर देत होता. आता आपल्याला 2 पेपर द्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट जो आहे सायन्स 1 जो आहे त्याच्यामध्ये 1 ते 5 लेसन्स आहेत. लेसन नंबर 1 to 5. आणि सायन्स 2मध्ये चॅप्टर्स किती आहेत, 6, 7, 8, 9 आणि 10. हे 5 धडे सायन्स 1चे आणि 5 धडे सायन्स 2चे फर्स्ट सेमिस्टरला असणार आहेत. त्यानंतर सेकंड सेमिस्टरला तुम्ही जर बघितलं तर सेकंड सेमिस्टरला पेपर फर्स्टमध्ये लेसन नंबर 11, 12, 13 आणि 14 हे आहेत. तर सायन्स 2मध्ये लेसन नंबर 15, 16, 17 आणि 18 आहेत. याचा अर्थ असा की सायन्स सेमिस्टर 1मध्ये 10 लेसन्स आहेत आणि सेमिस्टर 2मध्ये 8 लेसन्स आहेत. म्हणजे एकूण आपल्याला 18 लेसन्सचा अभ्यास करायचा आहे. त्यापैकी आपण आता बघूया की तुम्हाला जे पेपर पॅटर्न जो आहे तो पेपर पॅटर्न कसा असणार आहे. तुम्हाला इथे दिसतंय पेपर पॅटर्नमध्ये सेमिस्टर फर्स्टमध्ये सायन्स 1 रिटर्न टेस्ट असेल 40 मार्क्सची, प्रॅक्टिकल असेल 10 मार्क्स, असे मिळून 50 मार्क्स असतील. तसेच सायन्स 2मध्ये सुद्धा रिटर्न टेस्ट असेल 40 मार्क्सची आणि प्रॅक्टिकल असेल 10 मार्क्स, एकूण 50 मार्क्स. असे 50 + 50 = 100 हे तुम्हाला सेमिस्टर 1मध्ये 100पैकी मार्क्स मिळवायचे आहेत. तसेच सेमिस्टर 2मध्ये रिटर्न टेस्ट आहे सायन्स 1ची 40 मार्क्स, प्रॅक्टिकल 10 मार्क्स, टोटल 50. सायन्स 2 पण तसंच, रिटर्न टेस्ट 40, प्रॅक्टिकल 10, टोटल 50 मार्क्स. 50 + 50 100 मार्क्सची परीक्षा असणार आहे तुम्हाला सेमिस्टर 2मध्ये. अशा प्रकारे टोटल तुमचे सेमिस्टर 1चे 100 आणि सेमिस्टर 2चे 100 असे 200 मार्क्स तुम्हाला वर्षभरातील असतील. या 200 मार्क्सपैकी तुम्हाला 70 मार्क्स कमीत कमी मिळवायचे आहेत, तेव्हा तुम्ही पास होणार आहात. वर्षभरातल्या पूर्ण म्हणजे तुमच्या 2 सेमिस्टर्स, 2 टेस्ट, 2 प्रॅक्टिकल्स या सगळ्यांमध्ये मिळून तुम्हाला कमीत कमी 70 मार्क्स मिळवायला पाहिजेत, तेव्हा तुम्ही पास होणार आहात. म्हणजे सेमिस्टर 1ला 35 आणि सेमिस्टर 2ला 35 कमीत कमी मिळवले पाहिजेत. तुम्ही जास्त मिळवणार आहात, मला माहिती आहे, खात्री आहे. आज आपण बघणार आहोत या सगळ्या लेसनपैकी जे लेसन नंबर 6 म्हणजे सायन्स 2, तुमच्या लक्षात आलं असेल आता लेसन नंबर 6 काय आहे सायन्स 2मध्ये. आपण बघणार आहोत सायन्स 2चा लेसन नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. यामध्ये काय शिकणार आहोत आपण, तर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये शिकणार आहोत किंगडम प्लांटी, सब किंगडम जिम्नोस्पर्म, सब किंगडम अँजिओस्पर्म्स. सगळ्यात महत्त्वाचं थोडा वेळ आपण पाहूया की व्हाय डू वॉन्ट द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपण डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक वेळेला क्लासिफाय करतो. फॉर एक्झाम्पल
तुम्ही तुमच्या पुस्तकांचं क्लासिफिकेशन करता, वह्या एका बाजूला ठेवता, पुस्तकं एका बाजूला ठेवता बॅगमध्ये भरताना. तसं आईसुद्धा स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये सगळी भांडी एकत्र ठेवते का? नाही. काय करते? ग्लास वेगळ्या बाजूला ठेवते, वाट्या वेगळ्या बाजूला ठेवते, ताटं वेगळ्या बाजूला ठेवते. हे असं आपण का करतो बरं? बरोबर. कशासाठी? तर आपल्याला ती पटकन वस्तू मिळावी म्हणून. बरोबर. बरं, अजून कुठं बरं हे क्लासिफिकेशन केलं जातं? अगदी बरोबर. कुठे केलं जातं? लायब्ररीमध्ये केलं जातं, की ज्याच्यामध्ये नॉवेल्स वेगळे ठेवले जातात, नाही का? काव्यसंग्रह वेगळे ठेवले जातात, गोष्टींची पुस्तकं वेगळी ठेवली जातात, मासिकं वेगळी ठेवली जातात, नाही का? आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल मेडिकलमध्ये पण करतात. मेडिकलवाल्याकडे आपण स्क्रिप्ट घेऊन गेलो की लगेच ते आपल्याला औषध काढून देतात. का बरं असं करतात ते? कारण ते सिक्वेन्सली ABCD प्रमाणे त्यांनी लावून ठेवलेलं असतं. आपल्याला एखादं सोफ्रामायसिन समजा पाहिजे तर लगेच काय केलं जातं? एसमध्ये ज्या ड्रॉवरमध्ये जातात तिथून ते काढतात आणि लगेच आपल्याला देतात. यामुळं काय होतं की आपला टाईम अँड एनर्जी सेव्ह होते. बरोबर. काय होतं आहे? टाईम अँड एनर्जी सेव्ह होते. तुम्हाला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला सो मेनी प्लांट्स अराउंड अस है ना. देर इज स्मॉल प्लांट्स, देर इज बिग प्लांट्स लाईक बनॅन ट्री आणि स्मॉल प्लांट्स लाईक अल्गी, फंगी है ना. स्मॉल प्लांट्स, so many small plants as well as so many big plants. अँड जर समजा आपण त्याचा स्टडी करायचा ठरवला तर प्रत्येकाचा स्टडी करणं आपल्या आयुष्यात तरी शक्य नाही आहे. म्हणून मग काय करणार आहोत आपण? काय करायला लागतं? त्याचं क्लासिफिकेशन. दॅट मीन्स मराठीमध्ये त्याला वर्गीकरण म्हणतात. क्लासिफाय केलं जातं, त्यांचे ग्रुप्स तयार केले जातात आणि त्या ग्रुपचा स्टडी केला जातो आणि त्या ग्रुपमध्ये कोणते कोणते प्लांट्स आहेत याचा थरली अभ्यास केला जातो. म्हणजे अभ्यास करणं सोपं जातं ज्याच्यामध्ये टाईम आणि एनर्जी वाचते म्हणून. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणी ही सुरुवात केली बरं? तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा R.H. व्हिटाकर या सायंटिस्टने जे प्लांट किंगडम जे आहे, किंगडम जे आहे, ऑल द किंगडम्स म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यांचं पहिल्यांदा त्याने 5 किंगडममध्ये काय केलं? क्लासिफिकेशन केलं. हे गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं आहे. दॅट मीन्स फर्स्ट इज मोनेरा, सेकंड इज प्रोटिस्टा, थर्ड इज प्लांटी, 4 इज फंगी अँड 5th इज ॲनिमलिया. याच्यामध्ये काय केलं पहिल्यांदा त्याने? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं तुम्हाला दिसतंय सगळ्यांना? तुम्हाला पण मी PPT पाठवलेली आहे. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं पहिल्यांदा त्यानं काय केलं? प्रोकॅरिओटिक अँड युकॅरिओटिक यामध्ये काय केलं? क्लासिफिकेशन केलं. प्रोकॅरिओटिक अँड युकॅरिओटिक. हे असं का केलं त्याने? तर प्रोकॅरिओटिक म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये जो न्यूक्लियस आपल्याला माहिती आहे ना, ईच अँड एव्हरी सेल हॅविंग अ न्यूक्लियस. ओके. जसं आपल्याला ब्रेन असतो आपल्या बॉडीला कंट्रोल करतो, तसं न्यूक्लियस काय करतो? सेलला कंट्रोल करत असतो. तर हा जो न्यूक्लियस आहे ज्या न्यूक्लियसच्या आउटर साईडला मेम्ब्रेन असतं, ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन आहे त्यांना आपण म्हणतो युकॅरिओटिक आणि ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन नाही त्यांना आपण म्हणतो प्रोकॅरिओटिक. त्यानंतर त्यानं काय केलं? ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन असणाऱ्यांना युकॅरिओटिकना परत युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. हाऊ मेनी सेल्स प्रेझेंट इन द ॲनिमल ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम? अकॉर्डिंग टू दॅट द सेल्युलर, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स सिंगल सेल प्रेझेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर म्हणजे सो मेनी सेल्स प्रेझेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि सिंगल सेल असणाऱ्याला त्याने नाव काय दिलं? किंगडम, सब किंगडम प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलरचे परत सब डिवायडेड इंटू विथ सेल वॉल अँड विदाऊट सेल वॉल. दॅट मीन्स सेल जी आहे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट सेल मेम्ब्रेन जे असतं त्या सेल मेम्ब्रेनच्या आउटर साईडला काय असते? सेल मेम्ब्रेन जे आहे त्या सेल मेम्ब्रेनच्या आउटर साईडला परत काय असतं? एक सेल वॉल असतं आहे ना. समजा इथे आपण बघूया की जी सेल आहे, समजा ही सेल आहे, तर या सेलच्या हे सेल मेम्ब्रेन आहे, याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. आणि याच्या बाहेर अजून एक आउटर मेम्ब्रेन असतं त्याला आपण म्हणतो सेल वॉल. याला काय म्हणतो? सेल वॉल. ओके. तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल असते तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल नसते. तर म्हणून मग सेल वॉल असणाऱ्यांना काय म्हटलं की त्यांचे परत त्यानं डिवाईड केले ऑटोट्रॉपिक अँड हेट्रोट्रॉपिक. बरोबर. ऑटोट्रॉपिक अँड हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की जे दोज प्लांट्स हॅविंग अ
chloroplast they prepare their own food in the presence of the photosynthesis, in the process of the photosynthesis. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण म्हणतो ऑटोट्रॉपिक प्लांट्स, ज्याला आपण मराठीमध्ये स्वयंपोषी म्हणतो, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि दुसरे जे आहेत ज्यांच्यामध्ये विथ सेल वॉल असणारे हेट्रोट्रॉपिक, म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत बिकॉज द ॲब्सेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. ओके, म्हणजे द प्रेझेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट असणारे त्यांना आपण काय म्हटलं, प्लांटी सब किंगडम झालं. आणि हेट्रोट्रॉपिकमध्ये कोण आलं, फंगी. त्यानंतर विदाऊट सेल वॉल असणारे का सब किंगडम काय झाला, ॲनिमलिया. असे 5 विटाकरने ग्रुप तयार केले. काय काय ग्रुप तयार केले, कुठले, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंगी अँड ॲनिमलिया. ओके, आता आपण बघणार आहोत की यापैकी आपल्याला बघायचं आहे किंगडम प्लांटी. या किंगडम प्लांटीमध्ये आपण बघणार आहोत किंगडम प्लांटी जो आहे त्याचा तो आपल्याला बघायचा आहे आता. किंगडम प्लांटीमध्ये आपल्याला बघायचं आहे काय बेसिसवरती हे क्लासिफिकेशन केले, बरं कोणता बेसिस आहे, म्हणजे बेस काय आहे त्याला की क्लासिफाय करण्यासाठी. कारण का विटाकरनं केलेलं जे क्लासिफिकेशन होतं ते बेसिक होतं, म्हणजे अगदी थोड्या खूप काय म्हणतो आपण, अगदी खूप ह्याच्यामध्ये जसं पहिलीच्या मुलाला शिकवलं जातं खूप बेसिक तशा प्रकारचं. पण आता नंतर परत काय झालं की इतके प्लांट्स दिसायला लागले की याच्यामध्ये प्लांटी आहे, बरोबर आहे, किंगडम प्लांटी मिळाला आपल्याला, पण त्याचंसुद्धा अजून क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे ना. मग त्यासाठी काहीतरी बेस तयार करायला हवा. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला बेस कोणता आहे, बेसिस कोणता आहे, फर्स्ट इज प्रेझेन्स ऑफ ऑर्गन्स. विच आर द ऑर्गन्स प्रेझेंट इन प्लांट्स, हां बरोबर, कुठले, रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स. ओके, दीज आर द ऑर्गन्स ऑफ द प्लांट्स. हे प्रेझेन्स ऑफ ऑर्गन्स ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गन्स आहेत असे वेगळे प्लांट्स केले. आणि ज्यांना ऑर्गन्स नाहीत, मग तुम्ही म्हणाल ते ऑर्गन्स नाहीत तर ते प्लांट कसे, तर मग त्यांचं जे रूट, स्टेम आणि लीव्ज यामध्ये डिवाईड न होता धाग्यासारखे, जसं आपण आपल्या जवळपासच्या पाण्याच्या डबक्यामध्ये वगैरे आपण शेवाळ बघतो, ते कसं असतं, धाग्यासारखं असतं ना. फंगी बघतो ते कसं असतं, त्याला काय लीव्ज, फ्रूट आपल्याला लीव्ज, स्टेम दिसतं का आपल्याला, नाही दिसत आहे. मग अशा प्रकारे जे त्यांना जे पार्ट्स नाही आहेत, प्लांट्सचे पार्ट्स नाही आहेत ते वेगळ्या ह्याच्यामध्ये, आणि ज्यांना हे प्लांटचे पार्ट्स आहेत त्यांचा वेगळा ग्रुप तयार केला. दुसरा आहे प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेटिंग कंडक्टिंग टिश्यूज. प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ सेपरेटिंग कंडक्टिंग टिश्यू. आता सेपरेटिंग कंडक्टिंग टिश्यू म्हणजे काय, तर कंडक्टिंग टिश्यू म्हणजे काय की जसं आपल्याकडे घरी पाईपलाईन असते ना पाण्याची, तशा प्रकारे प्लांट्सना जमिनीमध्ये मिळालं जे रूट्स ॲब्झॉर्ब वॉटर, कुठून ॲब्झॉर्ब करतात, बरोबर, फ्रॉम द सॉईल. आता हे सॉईलमधलं घेतलेलं जे वॉटर आहे ते जवळजवळ 4 ते 5 मजली एवढी मोठी असणारी एखादी ट्री असेल तर त्या ट्रीच्या वरच्या टोकापर्यंत पाणी पुरवायला काय आहे सांगा, मोटर लावली आहे का कुठे, नाही. मग ते पाणी कसं जातं वरतीपर्यंत, विथ द हेल्प ऑफ द कंडक्टिंग टिश्यूज. ते वॉटर कंडक्टिंग टिश्यू ज्याला आपण म्हणतो झायलेम, आणि फूड कंडक्टिंग टिश्यू त्याला आपण म्हणतो फ्लोएम. जे फूड कंडक्टिंग टिश्यू काय करतात, जे प्लॅन्टनी ॲब्झॉर्ब केलेलं किंवा फूड तयार केलेलं जे असेल फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ते रूटपर्यंत पोचवण्याचं काम केलं जातं. आणि रूटने ॲब्झॉर्ब केलेलं प्लॅन्ट जे वॉटर जे आहे ते लीव्जपर्यंत पोचवलं जातं. तर ह्या सगळ्या ह्यांना काय लागतात आपल्याला, कंडक्टिंग टिश्यू लागतात. तर काही प्लॅन्टमध्ये त्या कंडक्टिंग टिश्यू नसतात, तर काही प्लॅन्टमध्ये त्या असतात. तिसरं आहे फॉर डू द प्लांट्स बिअर सीड्स. काही प्लांट्स असे असतात की सीड्स बिअर करतात, तर काही प्लांटमध्ये सीड्सच नसतात. जसं फ्लावर जे फुलं येणारी फक्त असतात ना, जसं जास्वंदी, गुलाब, यांना कुठं सीड्स असतात, नाही ना, सीड्स बिअरिंग नाही आहेत फ्लावर. पण जर समजा बाकीचा मँगो किंवा जे आपले फ्रूट ज्याच्यापासून मिळतात त्या सगळ्यांना पण पहिली फ्लावर येतात ना. म्हणजे फ्लावर काय तयार करतायत,
फ्रूट आणि फ्रूटच्या आतमध्ये काय असतं सीड्स. त्यामुळं जे सीड्स बिअर करतात ते वेगळे आणि सीड्स बिअर नाही करत आहेत ते वेगळे. त्यानंतर वेदर सीड्स एन्क्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट आहे ना. काही सीड्स आता फ्रूटमध्ये एन्क्लोज असतात तर काही सीड्स नसतात. जसं फॉर एक्झाम्पल मँगोच्या आतमध्ये सीड आहे, पण जर तुम्ही काजू जर बघितला तर काजूच्या वरती सीड आहे. हे काजूचं उदाहरण. त्याच्यापेक्षा तुम्ही जर सायकस थुजा जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय असतं, त्यांचं सीड नेकेड असतं, ओपन असतं. त्यामुळे त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार केला जातो. देन वेदर सीड्स एन्क्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट हे बघितलं. त्यानंतर हाऊ मेनी कॉटिलिडॉन्स प्रेझेंट इन सीड म्हणजे काय, जर समजा शेंगदाण आहे ना, तर ग्राउंडनट आहे. ग्राउंडनटला आपण काय करतो, तोडल्यानंतर 2 वेगवेगळे कॉटिलिडॉन्स तयार दिसतात. जसं वाटाणा आपण बघितला तरी 2 कॉटिलिडॉन दिसतात आपल्याला. चणे खातो आपण, चण्यामध्ये पण बघतो 2 कॉटिलिडॉन दिसतो. ते जर तुम्ही मका घेतला तर मक्याचे 2 कॉटिलिडॉन मेजचे होतात का, नाही होत आहेत. मग मेज हा काय झाला, सिंगल कॉटिलिडॉन. आणि जे समजा ग्राउंडनट वगैरे आहे तर काय झाला, डाय कॉटिलिडॉन. ओके. तर अशा प्रकारे कॉटिलिडॉन किती आहेत त्याच्यावरती सुद्धा काय होतं, क्लासिफिकेशन डेव्हलप राहतं. त्यानंतर हायर लेवलचे प्लांट जर बघितलं तर तुमच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती क्लासिफिकेशन आहे की हे आपण थोडक्यात फक्त हे करूया. किंगडम प्लांटी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय, क्रिप्टोगेम्स अँड फॅनेरोगेम्स. क्रिप्टोगेम्स कोणाला म्हणायचं, की ज्यांच्यामध्ये क्रिप्टोगेम्स की जे हे पाण्यामध्ये मेनली आपण इकडे पहिल्यांदा क्लासिफिकेशन बघू. क्रिप्टोगेम्स अँड फॅनेरोगेम्स. क्रिप्टोगेम्स आर फर्दर डिवायडेड इन टू थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. त्यानंतर फॅनेरोगेम्स डिवायडेड इन टू जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म अँड अँजिओस्पर्म्स ऑल्सो डिवायडेड इन टू डायकॉटिलिडॉन अँड मोनोकॉटिलिडॉन. ओके. आता आपण यातलं बघूया की जे क्रिप्टोगेम्स आहे, क्रिप्टोगेम्स जे डिवाइड झालं पहिलं क्रिप्टोगेम्स अँड फॅनेरोगेम्स. तर क्रिप्टोगेम्समध्ये बघूया आपण. क्रिप्टोगेम्स फर्दर डिवायडेड इन टू थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. तर क्रिप्टोगेम्समध्ये पहिल्यांदा बघूया की क्रिप्टोगेम्सचे प्लांट्स कसे आहेत. त्यापैकी थॅलोफायटा आपण बघणार आहोत. क्रिप्टोगेम्स प्लांट्स आर क्रिप्टोगेम्समध्ये आपण बघतोय पहिल्यांदा थॅलोफायटा. प्लांट्स हे यांचं वैशिष्ट्य काय आहे, प्लांट्स ग्रो इन मेनली इन वॉटरमध्ये हे ग्रो होत आहे. डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीव्ज अँड फ्लावर्स. तुम्हाला मगाशी म्हटलं ना की जे शैवाळ आपल्याला पाण्यामध्ये मिळतं, अल्गी मिळतं, ते कसं आहे फक्त धागे धागे दिसतात. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचे रूट, स्टेम आणि लीव्ज किंवा फ्लावर्सचे प्लांटचे पार्ट्स नसतात. त्यानंतर दे आर ऑटोट्रॉपिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल आहे ना. त्यांच्यामध्ये काय आहे, क्लोरोफिल आहे, त्यामुळे ते स्वतःचा न स्वतः तयार करतात इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. देन दीज आर कॉल्ड ॲज अल्गी. हे सगळे बहुतेक काय आहेत, अल्गी आहेत, कारण पाण्यामध्ये राहणारे आहेत. दुसरं महत्त्वाचं, दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर पण आहेत. दे आर मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज आहे ना. मायक्रोस्कोपिकमध्ये आता स्पायरोगायरा जो आहे ते फक्त धागे दिसतात, पण त्याचं आतमधलं जर स्ट्रक्चर आपल्याला बघायचं असेल तर वी सी विथ द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या साह्यानेच आपल्याला ते बघावं लागतं. पण काही जर समजा उल्वा, कायरा यासारखे जे प्लांट्स या ह्याच्यामध्ये ग्रुपमधले येतात थॅलोफायटामधले, ते आपण अगदी डोळ्याने बघू शकतो, त्यामुळे ते लार्ज असतात. एक्झाम्पल काय आहे याचं, अल्गी. त्या अल्गीमध्ये आपण बघतोय स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स आणि सर्गॅसम ही उदाहरणं आहेत. पण त्याचबरोबर मुलांना माहिती आहे ह्या प्लांट्समध्ये फंगससुद्धा आहे. फंगससुद्धा आहे थॅलोफायटामध्ये येतं, कारण फंगसलासुद्धा काय आहे, रूट, स्टेम, लीव्ज वगैरे अशा प्रकारचे पार्ट्स नाही आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत यातलं एक उदाहरण बघणार आहोत, अल्गी स्पायरोगारा. आता स्पायरोगारा कसा आहे, तर स्पायरोगारा हॅविंग सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी फाउंड इन सलाईन वॉटर. सलाईन वॉटरमध्ये हे आढळतात, म्हणजे कुठे, स्वच्छ पाण्यामध्ये आढळतात. घाणेरड्या गटाराच्या पाण्यामध्ये आढळत नाहीत बरं का. नाहीतर तुमच्या गटाराच्या पाण्यामध्ये साईडला जे चिकटलेलं असतात तो स्पायरोगारा नाही आहे. स्पायरोगायरा हा नेहमी काय असतो, पाण्यामध्ये आढळतो, स्वच्छ पाण्यामध्ये. अगदी डबकं किंवा तळं जर साचलेलं असेल तर तो त्यामध्ये आढळतो आणि तो असं वरती तरंगतो, चिकटत नाही कशाला. कारण का, त्याच्यामध्ये काय आहे, आपण जर आतमध्ये तर त्याची सेलची थोडीशी आपण अभ्यास केला तर याचा एक धाग्यासारखं असतो. आणि तुमच्या लक्षात येत असेल, जर मी हा उभा केला तर तो कसा दिसतोय, ऊसासारखा दिसतोय, बरोबर आहे ना. म्हणजे ऊसामध्ये जशी पेर असतात ना शुगर केनमध्ये, तशा प्रकारच्या याच्या ज्या सेल्स आहेत, ही एक सेल आहे. तर अशा अनेक सेल्स एकमेकांवरती अशा उभ्या जोडल्या जातात आणि एक काय तयार होतो, एक धागा तयार होतो, एक फायबर तयार होतो.
त्यानंतर या धाग्यामध्ये काय दिसतं, ईच अँड एव्हरी सेल हॅविंग द क्लोरोप्लास्ट. आता याचं नाव स्पायरोगायरा कसं पडलं, तर क्लोरोप्लास्ट इज अ स्पायरली कॉईल. तुमच्या लक्षात येते कसं स्पायरली हे गुंडाळलेलं हे हे दिसतं, क्लोरोप्लास्ट दिसतं. त्याचबरोबर इथे काय आहे, न्यूक्लियस आहे ना. या बाजूला काय दिसतं आपल्याला, न्यूक्लियस दिसतो. इथे हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस दिसतो आहे आपल्याला. त्यानंतर या ह्याच्यावरती तुम्ही जर थोडं झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काळे काळे स्पॉट्स आहेत बघा. या स्पायरोगायरावरती काळे काळे स्पॉट्स आहेत. दीज आर कॉल्ड ॲज द पायरेनॉइड्स. काय म्हणतो त्याला, पायरेनॉइड्स. आणि हे जे पायरेनॉइड्स आहेत, जे पाण्यात विरघळले ना, की त्याच्यामध्ये जे पेप्टिन असतं, त्याच्यामुळे ते काय होतं, विरघळलं की एक जेलीसारखा पदार्थ तयार होतो आणि त्यामुळे ते बुळबुळीत हाताला लागतं. हाताला पकडलं तर ते बुळबुळीत लागतं आणि त्याच्यामुळंच काय होतं की बबल्स तयार होतात आणि त्यामुळे हे पाण्यावरती तरंगतं. त्यामुळे ते चिकटत वगैरे नाही. तर स्पायरोगायरा ओळखायचा कसा, तर तो पाण्यात तरंगणार आहे. तुम्हाला परीक्षेला ही डायग्राम विचारली जाते. तर याच्या सगळ्यात बाहेरचं आवरण काय आहे, सेल वॉल, मगाशी तुम्हाला मी दाखवलं तसं. त्यानंतर मध्ये असणारा न्यूक्लियस, त्यानंतर पायरेनॉइड्स आणि हे स्पायरल काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे. ही कमीत कमी याच्यातली तुम्हाला 2 नावं आली पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत, पुढची स्लाईड आपण बघणार आहोत ब्रायोफायटा. जसं आपण पहिला हे काय बघितला, क्रिप्टोगेमचा पहिला डिव्हिजन बघितला थॅलोफायटा, तसं दुसरा डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. या ब्रायोफायटाचं वैशिष्ट्य काय, प्लांट्स हॅविंग लश ग्रीन सॉफ्ट बॉडी. म्हणजे काय, तर तुम्ही पावसाळा सुरू झाला की भिंतीच्या कडेला किंवा भिंतीवरती आपल्याला हिरवगार असा गालीचा पसरलेला दिसतो. बघितलं कधी असा, आपल्याला असा मोह होतो कधी कधी की त्याच्यावरून हात फिरव आणि इतकं सॉफ्ट आणि फ्लेशी आपल्याला ते हाताला स्पर्शाला लागतं. तर ते काय आहे, तर हेच हे ब्रायोफायटा डिव्हिजनमधल्या ह्या प्लॅन्ट्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, ही जी प्लॅन्ट आहे, ही जी आपण बघतो ज्याला आपण मार्केन्शिया म्हणतो, ही मार्केन्शिया जी प्लॅन्ट आहे ती प्लॅन्ट लिव्ह लाईक स्ट्रक्चर, म्हणजे पानांसारखी रचना दिसते त्याची आणि ती अगदी म्हणजे भिंतीबरोबर चिकटलेली दिसते आणि त्याच्यावरती एक स्टॉक आल्यासारखा दिसतो वरती आणि त्याला वरती कॅप्सूल असते. तर ह्या कॅप्सूलमध्ये काय आहे, त्याचे जसे बीज म्हणतो ना आपण, तसे त्याचे बीज आहेत की जे परत पडतात आणि म्हणून काय होतं बघा, पावसाळ्यात प्रत्येक वर्षी आपल्याला काय भिंतीवरती शेवाळ लावावं लागत नाही. म्हणजे हे ब्रायोफायटन प्लांट्स आपल्याला लावावे लागत, ते आपोआप उगवतात. का, कारण या स्टॉकमध्ये असणारे जे त्यांचे बीजाणू जे आहेत ते पडतात त्याच्यावरती आणि पावसाळा आला की परत काय होतं, ते उगवतात आणि त्यांचं बीजांकुरण होतं आणि परत ते तयार होते. त्यानंतर हे मात्र आपल्याला आजूबाजूला जास्त दिसतं. हे तुम्ही बघितलं जर निरीक्षण केलं तर याच्यामध्ये काय दिसतं, हे लीफ लाईक स्ट्रक्चर. तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आपण मग काय म्हटलं की याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे की यांना लीव्स, आता आपण पहिला जो हे बघितला तो काय होतं की ज्याच्यामध्ये फक्त थॅलस होतं. जसं कशामध्ये, स्पायरोगायरामध्ये एक फक्त धागा बघितला आहे ना, फक्त थॅलस होतं. आणि यामध्ये आपण काय बघतोय, थोडंसं लीफ लाईक स्ट्रक्चर किंवा हे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. इथे पण लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर रूट लाईक स्ट्रक्चर आहे ना आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर बघतोय. मी म्हटलं लाईक, दॅट मीन्स नॉट अ ट्रू रूट, नॉट अ ट्रू लिव्स और नॉट अ ट्रू स्टेम आहे ना. हे फॉल्स रूट्स आहेत, फॉल्स स्टेम्स आहेत, फॉल्स लिव्ज आहेत, सारखे दिसत आहेत पण थोडंफार त्या लिव्हचं काम करत आहेत, थोडंफार रूटचं काम करत आहेत. हे जे रूट्स आहेत, छोटे छोटे स्मॉल रूट्स आहेत, त्यांना आपण म्हणतो रायझॉइड्स. व्हॉट दे कॉल्ड, रायझॉइड्स. त्यानंतर हे लीफ लाईक स्ट्रक्चर छोटं छोटंसं आणि आपल्याला दिसतं की या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वरती ना तुम्ही बारीक जर तुम्ही भिंतीवरती वाढलेल्या शेवाळाचं जर निरीक्षण केलं, एक असा लांब धागा, काळा केसासारखा एक धागा येतो आणि त्याच्यावरती असं कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर दिसतं. या कॅप्सूल लाईक स्ट्रक्चरमध्येच त्याचे बीजाणू असतात आणि काय होतात, ते फुटले म्हणजे परिपक्व झालं, मॅच्युअर झालं की ते फुटतं आणि पडतं खाली आणि पडले की काय होतात, परत पुढच्या वर्षी आपल्याला नवीन ब्रायोफायटा तिथं दिसतो. आता ह्या ब्रायोफायटाचं आपल्याला वैशिष्ट्य बघायचे त्याचे. व्हॉट इज द पर्टिक्युलर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ब्रायोफायटा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर आणि ॲटोट्रॉपिक. थॅलॉइड म्हणजे मी काय म्हटलं मगाशी की चपट्या असं पानं दिसतात त्याची आणि ते भिंतीला चिकटलेली असतात म्हणून ते थॅलससारखं दिसतं, म्हणून त्याला थॅलॉइड म्हटले. त्यानंतर हे मल्टीसेल्युलर आहे, युनिसेल्युलर नाही आहे, अनेक पेशी दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये, मग मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ते स्पोर कसे होतात, स्पोर फॉर्मेशनद्वारे रिप्रोड्यूस होतं. मग अशी म्हटलं ना तुम्हाला, स्पोर्स पडतात आणि फॉर्मेशन होतं. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी इज फ्लॅट,
रिबन लाईक, लॉन्ग, विदाउट ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. है ना. दे हॅव स्टेम लाईक और लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक स्ट्रक्चर. खरं रूट आणि खरं स्टेम नसतं, पण काय आहे, रूट लाईक पार्ट्स किंवा स्टेम लाईक पार्ट्स. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर